लग्न झाल्याच्या 3 महिन्यांनंतरच माझा नवरा परदेशात गेला होता. त्या 3 महिन्यात त्याने मला हवा तो वेळ दिला नव्हता. अशातच नवऱ्याचा आत्तेभाऊ घरी आला. एके दिवशी रात्री तो माझ्या खोलीत माझ्यासोबत बसून लुडो खेळत होता. तेव्हा अचानकच दिराला काय झालं कोणास ठाऊक, त्याने माझ्या हातून लुडोच्या गोळ्या बाजूला करून माझ्या हातात त्याचाच, तो तर रात्रभर माझी. शरद घरी आल्यापासून सारखा मला लहानपणीच्या आठवणी सांगत होता. त्या सगळ्या आठवणींची आठवण करून देताना तो माझ्यासोबत असं काही करणार होता हे मला माहीत नव्हतं. शरद माझ्या नवऱ्याचा आत्तेभाऊ होता. किशोर माझ्या नवऱ्याचं नाव. किशोर माझ्या आत्याचा मुलगा होता. माझ्या लहानपणी आत्या व आम्ही शेजारी शेजारी राहायचो. शरद माझ्या सासरेबुवांच्या सावत्र बहिणीचा मुलगा होता. लहानपणी किशोरची आत्या सारखी त्याच्या घरी येत असायची. तेव्हा मी माझ्या आत्याच्या मुलासोबतच शरदसोबतही फार खेळायचे. माझ्या लग्नानंतर शरद आता पहिल्यांदा माझ्या सासरच्या घरी आला होता. माझ्या सासरी मी व माझ्या सासूबाई होत्या. माझा नवरा परदेशात होता. लग्नाच्या 3 महिन्यांनंतर तो परदेशात गेला होता. आता माझ्या लग्नाला 4 महिने होत आले होते. शरदला भेटून मला फार आनंद झाला होता. तो माझ्या नवऱ्याचा सावत्र भाऊ होता, पण त्यांच्यातील नातं कधीही सावत्र भावाप्रमाणे नव्हतं. लहानपणापासून मीही त्यांच्यासोबत आपुलकीने राहिले होते. शरद घरी आला त्यावेळी किशोर घरी नव्हता. किशोर महिन्याभरापूर्वीच त्याच्या कामासाठी परदेशात गेला होता. किशोरची नोकरी परदेशात होती. तो लवकरच मलाही परदेशात घेऊन जाणार होता. आमचा तर असा प्लॅन होता की आमचं पहिलं मूल झाल्यानंतरच मी किशोरसोबत परदेशात जावं, कारण परदेशात गेल्यावर माझी काळजी घ्यायला तिथे कोण येईल हा मोठा प्रश्न होता. सासूबाईही मला म्हणाल्या होत्या की आता लवकर गोड बातमी दे म्हणून. सासूबाई माझं बाळंतपण करायला एका पायावर तयार होत्या. सासूबाईंना ऐकायला जरा कमी यायचं, पण कामात त्यांना चांगलीच तरतरी होती. लग्न झाल्यापासून सलग 3 महिने किशोर घरीच होता. आत्ता कुठे आठवडाभरापूर्वी तो परदेशात गेला होता. शरद त्या दिवशी घरी आला. त्याच्या हातातील जी छोटीशी बॅग पाहून मला वाटलं होतं की तो संध्याकाळी लगेचच त्याच्या घरी निघेल. त्या दिवशी सकाळची संध्याकाळ झाली, पण शरद काही त्याच्या घरी जाण्याचं नाव घेत नव्हता. मी सहजच त्याला फिरवून प्रश्न केला. मी त्याला म्हणाले, शरद, आता किशोरही घरी नाहीये. तू तर आमच्या घरात आतापर्यंत पुरता बोर झाला असशील. मला शरदकडून जे उत्तर अपेक्षित होतं त्या उलटच त्याने मला उत्तर दिलं होतं. तो म्हणाला, अगं वहिनी, मला अजिबात बोर वगैरे होत नाहीये. आता तर पुढचे 15 दिवस मी इथेच थांबणार आहे. माझ्या सासूबाई तेव्हा समोर देवपूजा करत होत्या. त्या पाठमोऱ्या बसल्या होत्या. त्यांना जरा ऐकायला कमी यायचं. तेव्हा शरद माझ्या कानाजवळ येऊन माझ्या कानात म्हणाला की प्रज्ञा, तुला बघून तर माझी इथून जाण्याची इच्छाच होत नाहीये. किशोर जरी घरी नसला तरी तू तर आहेस ना इथे, माझी बालपणीची मैत्रीण. मी अजिबात बोर होणार नाही याची मला खात्री आहे, कारण वेळोवेळी माझी काळजी घ्यायला तू तर आहेसच. असं बोलून शरदने माझ्या पोटावर चिमटा काढला आणि तो हसतच त्याच्या खोलीच्या दिशेने गेला. शरद लहानपणी नेहमी माझ्या पोटात अशी चिमटी काढायचा आणि पळून जायचा. आताही त्याने तेच केलं होतं. तेव्हा माझ्या मनातही ती लहानपणीची आठवण जागी झाली. शरद त्याच्या खोलीत जाताच मीही पळतच त्याच्या मागे गेले. लहानपणी जेव्हा तो माझ्या पोटात चिमटा घ्यायचा तेव्हा मी त्याचे केस ओढायचे. आताही मी त्याच्या खोलीत पळतच गेले. तेव्हा तर आत जाताच माझा पाय सरकला व मी त्याच्या अंगावर जाऊन पडले. त्यावेळी आम्ही दोघे एकमेकांच्या फार जवळ होतो. यापूर्वी शरदला मी अशा प्रकारे कधीही लाजताना पाहिलं नव्हतं. तेव्हा शरद व मी एकमेकांच्या फार जवळ होतो. तेव्हा त्याच्या तोंडून असं काही निघालं की ते ऐकून मला जरा विचित्र वाटलं होतं. शरद म्हणाला, किशोरने तर चांगलीच बाजी मारली. तुझ्यासारखी सुंदर मुलगी जी त्याला मिळाली. शरद फक्त बोलूनच थांबला नव्हता, तो तर माझ्या चेहऱ्यावरून हात फिरवू लागला. मी तिथून जाणार तो शरदने माझा हात पकडला. तो माझ्या पोटावरून माझी साडी बाजूला करू लागला. मी त्याच्या हातावर हळूच थाप मारली. पुढे तो म्हणाला, लहानपणी मी अशाच प्रकारे तुला चिमटा काढल्यानंतर तुझ्या पोटावरून हात फिरवायचो, तेव्हा तुला बरं वाटायचं. मला तेव्हा शरदच्या स्पर्शात हवाच जाणवली होती, म्हणून मी लगेचच त्याच्यापासून लांब झाले. त्या दिवशी रात्री शरदने मी त्यांना जेवण वाढत असताना सासूबाईंसमोरच माझा हात पकडून मला त्याच्या शेजारी जेवायला बसवलं व तो मला त्याच्या हाताने जेवण वाढू लागला. जेवण वाढत असताना तो मला हलवा जास्तीचा वाढत होता, त्यामुळे मी त्याला नको म्हणायला हात मध्ये घेतला आणि तेव्हा गरम हलवा माझ्या हातावर सांडला. माझा हात चांगलाच भाजला होता. सासूबाई माझा भाजलेला हात पाहून किचनमध्ये थंड पाणी घ्यायला गेल्या. सासूबाई किचनमध्ये गेल्या तो शरदने माझा भाजलेला हात पकडला व त्याने त्या हातावर चुंबन घेतलं. माझ्या हातावरून तो त्याचे होठ फिरवू लागला. मला तर ते सगळं विचित्र वाटत होतं. सासूबाईंना समोर बघताच मी शरदच्या हातून माझा हात बाजूला केला. सासूबाईंनी थंड पाण्याचा बाऊल आणून माझ्यासमोर ठेवला.
त्यांनी माझा भाजलेला हात मला त्या पाण्यात टाकायला सांगितला. सासूबाई माझा भाजलेला हात कोणता होता हे ओळखू शकत नव्हत्या, कारण माझ्या हातावर सांडलेला हलवा शरदने आधीच त्याच्या जिभेने साफ केला होता. सासूबाईंसमोर मी माझा भाजलेला हात त्या थंड पाण्याच्या बाऊलमध्ये टाकला. मला शरदकडून आत्ताच नकारात्मक धुणी येत होत्या. जसं तसं त्या दिवशी रात्री मी माझं जेवण संपवलं. त्यानंतर मी माझ्या खोलीत गेले. रात्री झोपण्यापूर्वी मी किशोरला फोन लावला. शरद घरी आलाय हे माझ्याने त्याला सांगायचं राहिलं होतं. मी किशोरला फोन केला, तर दरवेळीप्रमाणे त्याने माझा फोन काही उचलला नव्हता. कधी कधी मला वाटायचं की किशोरसाठी मी जास्त इम्पॉर्टंट नाहीये. त्यावेळी मी त्याला 2 वेळा फोन ट्राय केला होता. त्याने माझा फोन उचलला नव्हता. त्यानंतर मी माझा मोबाईल बंद करून झोपी गेले. असंच दुसऱ्या दिवशी शरद सकाळी जरा उशिराच उठला होता. 11 वाजता उठून तो मला नाश्ता मागत होता. काल आल्या आल्या त्याने ज्या काही हरकती केल्या होत्या त्या लक्षात घेता मला त्याच्याशी बोलण्याची अजिबात इच्छा नव्हती. त्यामुळे तो मला वारंवार नाश्ता मागत असूनही मी त्याच्याकडे दुर्लक्ष करून माझ्या खोलीत निघून गेले. मी माझ्या खोलीत जाण्याच्या काही मिनिटातच माझ्या सासूबाई तिथे आल्या. त्यांनी माझा हात पकडून मला खोली बाहेर आणलं. त्या मला शरद समोरच झापू लागल्या. त्या म्हणाल्या, सुनबाई, शरद तुझा मित्र वगैरे नाहीये, तो तुझा दीर आहे. बऱ्याच वर्षांनंतर तो आपल्या घरी आला आहे. तुझं त्याला असं अपमानित करणं या घराला आणि तुला शोभा देत नाही. अतिथी देवो भव हे आपल्या घराचं वळण आहे आणि तुझ्यामुळे ते मला खराब होऊ द्यायचं नाहीये. ही तुझी मी पहिली आणि शेवटची चूक समजते. असं बोलून सासूबाईंनी मला शरदसाठी नाश्ता बनवण्याची ऑर्डर दिली. मला तर त्यांनी चांगलंच खडसावलं होतं. इतर वेळी त्यांना बाकी गोष्टी ऐकू यायच्या नाही, पण त्यांचे डोळे चांगलेच तीक्ष्ण होते हे मी विसरले होते. मगापासून मी शरद बरोबर जे वागत होते ते सासूबाईंना बघून लक्षात आलं असेल की मी शरदकडे दुर्लक्ष केलं होतं. सासूबाईंची बोलणे खाऊन माझी इच्छा नसतानाही मला शरदसाठी दुसरा गरमागरम नाश्ता बनवावा लागला. असंच पुढचे 2 दिवस उलटले. मागच्या 2 दिवसात मी शरदपासून जरा लांबच होते. पुढच्या दिवशी सकाळी आम्ही सगळ्यांनी नाश्ता सोबतच केला. त्यानंतर शरद त्याच्या काही कामासाठी बाहेर गेला होता. तो दुपारी 3 वाजता घरी आला. तो जेव्हा घरी आला तोपर्यंत माझं व सासूबाईंचं जेवण उरकलं होतं. मला वाटलं शरद बाहेरून जेवण करून आला असेल, पण घरी येताच त्याने मला तसं जेवणाचं ताट वाढायला सांगितलं. आता शरद माझ्यासाठी माझा लहानपणीचा मित्र नंतर होता. पहिले तो माझ्या सासरचा पाहुणा होता. बाकी पाहुणे मंडळीप्रमाणे मला त्याचाही मान ठेवायचा होता. मी त्याला असं अपमानित करू शकत नव्हते. शरद काही वेळातच त्याच्या खोलीतून फ्रेश होऊन बाहेर आला. मी त्याचं गरमागरम ताट तयारच ठेवलं होतं. माझ्या हातची भाजी खाऊन आज त्याने माझी तारीफ केली होती. तो म्हणाला, वहिनी, तुझ्या हाताला तर एक वेगळीच चव आहे. काल सासूबाईंसमोर त्याच्या तोंडून हे शब्द बाहेर पडले नव्हते. आता त्याच्या जेवणाच्या टेबलाजवळ मी एकटीच उभी होते, तेव्हा तो माझी जास्तच तारीफ करत होता. शरद आल्यापासून फक्त आमच्या लहानपणीच्या आठवणीत होता. तो सगळ्या लहानपणीच्या आठवणी मला आठवण करून देण्यासाठीच आला होता की काय असं मला आता वाटू लागलं होतं. कारण त्याने जेवतानाही माझ्या हातून एक घास खाण्याची इच्छा व्यक्त केली. तेव्हाही तो म्हणाला, प्रज्ञा, तुला आठवतंय लहानपणी मी तुला घास भरवायचो आणि तू मला घास भरवायचीस. तेव्हा सहजच ती आठवण आठवताच मी त्याला माझ्या हाताने घास भरवला. माझं जेवण झालेलं असूनही मी शरदच्या आग्रहाखातर त्याच्या हातून चपातीचा एक घास खाल्ला. त्याचा तो नकारात्मक हेतू मला लक्षात येत होता, पण मी त्याची ती वाईट नजर वारंवार दुर्लक्षित करत होते. शरदचं जेवण होताच मी माझ्या खोलीत गेले. तशी मला दुपारी झोपायची सवय नव्हती, कारण मी दुपारी झोपले तर रात्री मला झोपण्याचा प्रॉब्लेम व्हायचा. रात्रभर मला झोप येत नसायची, त्यामुळे दुपारी कधी कधी मी टीव्ही बघत असायचे. आताही मी माझ्या खोलीत जाऊन टीव्ही बघत बसले होते. अचानक तिथे शरद आला. येताच तो माझ्या अगदी जवळ येऊन बसला. तो म्हणाला, आता इथे आपण दोघे एकटेच आहोत. इथे तू माझी वहिनी नसून माझी लहानपणीची मैत्रीण प्रज्ञा आहेस. मी तुला एकट्यात प्रज्ञा म्हणूनच हाक मारेन. शरदने माझ्या हातून रिमोट घेऊन टीव्हीचा आवाज बंद केला व त्याने माझा हात हातात घेतला. पुढे तो बोलू लागला की, प्रज्ञा, तुला आठवतंय लहानपणी मी तुझी किती काळजी घ्यायचो. बघायला गेलं तर तू किशोरची शेजारी होती, पण त्याने तर तुला कधी तुझी मैत्रीण मानलंच नाही. तू सारखी तुझ्या घरून त्याच्यासाठी काही ना काही खायला घेऊन येत असायची, पण त्याला त्याची कदर कधीच नव्हती. बघ ना, देवही ज्या व्यक्तीला त्या गोष्टीची किंमत नाही त्यालाच ते देत असतो. आता आपलंच उदाहरण घे. किशोर माझ्याहून 2 वर्ष लहान आहे, तरीही त्याचं लग्न लवकर झालं आणि लग्न झालं तेही एवढ्या सुंदर मुलीशी, ज्या मुलीच्या प्रेमाची त्याला अजिबात कदर नाही. शरदचं बोलणं मला पटत होतं, कारण माझं व किशोरमधील नातं काहीसं असंच होतं. त्याला माझ्या प्रेमाची खरंच कदर नव्हती असं तर कधी कधी मलाही वाटायचं. लग्न झाल्यानंतरही तो 3 महिने घरी होता, पण तेव्हाही आमच्यात एवढी जवळीक झाली नव्हती.
किशोर माझ्यापासून लांबच राहायचा. आताही तो 3-4 दिवसांनंतर मला फोन करायचा. एकवेळी मला असंही वाटलं की शरद किशोरबद्दल माझ्या मनात द्वेष निर्माण करू पाहतोय. त्यामुळे मी त्याच्या बोलण्यावर फक्त होकारार्थी मान डोलावली. मी त्याला माझं मत दिलं नव्हतं. शरद पुन्हा बोलू लागला. तो म्हणाला की प्रज्ञा, तू किशोरसोबत त्याच्या नोकरी ठिकाणी परदेशात का गेले नाहीस? मागचे 3 महिने तो इथेच होता. मग त्या 3 महिन्यात तुझा पासपोर्ट तुला अगदी सहजपणे मिळाला असता. त्यावर मी शरदला म्हणाले, माझं व किशोरचं ठरलंय. आमचं पहिलं मूल होत नाही तोपर्यंत किशोर मला त्याच्यासोबत परदेशात घेऊन जाणार नाहीये, कारण तिथे माझी काळजी घ्यायला कोणी नसेल. आपल्या घरीच सगळं काही सुरळीत करूनच मग मी किशोरसोबत परदेशात जाणार आहे. माझ्या उत्तरावर शरद खुदकन हसला होता. त्याचं हसणं मला चिडवल्यासारखं होतं. मी रागाच्या भरात त्याच्यासमोर माझा हात पुढे केला. तेव्हा शरदने माझा हात पकडून तो खाली घेतला. तो म्हणाला, प्रज्ञा, खरंच तू किती भोळी आहेस ना. किशोरने तुला सांगितलं आणि तू लगेचच ते मान्य केलंस. त्याने तुला परदेशात घेऊन न जाण्याचा चांगला बहाणा दिला आहे. शरद जे जे बोलून गेला होता ते सगळं मला खरं वाटत होतं, कारण किशोरचं वागणं एकदम नॉर्मल होतं. तो माझ्याशी कधीच प्रेमाने वागला नव्हता. शरद माझ्याशी त्या सगळ्या गोष्टी बोलून केव्हाच माझ्या खोलीतून बाहेर निघून गेला होता. पुन्हा काही वेळाने तो माझ्या खोलीत आला. त्याने माझ्यासाठी साडी आणली होती. मला लहानपणापासूनच मेकअपची आवड आहे हे त्याला माहीत होतं, म्हणून तो माझ्यासाठी मेकअप किटही घेऊन आला होता. त्याच दिवशी संध्याकाळी मी किचनमध्ये स्वयंपाक बनवत होते. तेव्हा मला शरदचा मोठ्याने बोलण्याचा आवाज आला. तो सासूबाईंसोबत मोठ्या आवाजात बोलत होता. सासूबाईंना कमी ऐकू यायचं, त्यामुळे त्यांच्याशी असं सोडून बोलावं लागायचं. शरद सासूबाईंना म्हणत होता की मामी, मला माझ्या मित्राच्या घरी एक काचेची वस्तू घेऊन जायचं आहे. माझी बॅग पकडण्यासाठी मला सोबत कोणीतरी हवंय. सासूबाईंच्या गुडघ्यात दुखणं होतं, त्यामुळे त्या तर शरदसोबत जाऊ शकणार नव्हत्या. शरदने मला त्याच्यासोबत घेऊन जाण्याची सासूबाईंकडून परमिशन घेतली. सासूबाई असं तर मला कुठे जाऊ द्यायच्या नाही. त्यांनी शरदला मला त्याच्यासोबत घेऊन जायला परवानगी दिली. त्यानंतर किचनमध्ये येऊन सासूबाईंनी माझ्या हातातला स्वयंपाक मला तसाच सोडायला लावला. सासूबाई आज संध्याकाळचा स्वयंपाक स्वतः करायला तयार झाल्या होत्या. मी मात्र तयार होऊन शरदसोबत बाहेर जायला निघाले. त्याची बॅग पकडून स्कूटीवर मी त्याच्या पाठीमागे बसले होते. आम्ही बऱ्याच अंतरापर्यंत आलो होतो. शरदने सांगितलं होतं की त्याच्या बॅगेत कोणती तरी महत्त्वाची काचेची वस्तू आहे, पण ती बॅग मला मगापासून फारच हलकी लागत होती. त्यामुळे मी मागे बसल्या बसल्या सहजच ती बॅग उघडून पाहिली. त्या बॅगेत काचेची वगैरे कुठलीही वस्तू नव्हती. शरदने सासूबाईंसोबतच मलाही वेड्यात काढलं होतं. मी त्याला काही बोलणार तोच त्याने एका बाजूला गाडी थांबवली. गाडी थांबताच खाली उतरून मी त्याला प्रश्न करू लागले. मी त्याला म्हणाले, तू खोटं का बोललास? तुझ्या बॅगेत तर कुठलीही काचेची वस्तू नाहीये. शरदने तेव्हा माझं तोंड उजव्या दिशेला वळवलं. तो म्हणाला, हो, मी तुला वेड्यात काढलं असेल, पण खरं तर मला तुला काही वेळासाठी इथे फिरायला घेऊन यायचं होतं. उजव्या बाजूला मी पाहिलं तर मॉल होता. शरद मला मॉलमध्ये फिरायला घेऊन आला होता. त्याने तर अगदी कॉलेजच्या मुलामुलींप्रमाणे ते सगळं घडवून आणलं होतं. शरदने माझ्यासाठी ती सरप्राइझिंग डेट आयोजित केली होती. अचानकच दिलेलं त्याचं हे सरप्राईज मला फार आवडलं होतं. तेव्हा तर तो माझा दीर आहे हे विसरून मी मित्राप्रमाणे त्याच्या केसातून हात फिरवला व त्याला म्हणाले, तू आजही तेवढाच शातीर आहेस. माझ्या बोलण्यावर आम्ही दोघे हसतो व त्यानंतर आम्ही मॉलमध्ये शिरलो. लग्न झाल्यापासून किशोरने तर एकदाही माझ्यासाठी असं काहीतरी वेगळं केलं नव्हतं. 1-2 वेळा मी त्याच्या मागे लागले, तेवढंच तो मला चाट खायला घेऊन गेला होता. पण शरदने तर आज माझं मन जिंकलं होतं. त्याने मॉलमध्ये मला खूप फिरवलं. रात्रीच्या 9 वाजता आम्ही घरी आलो होतो. घरी आलो तेव्हा आम्हा दोघांनाही भूक नव्हती. आम्ही मॉलमधून बरेचसे वेगवेगळे पदार्थ खाऊन आलो होतो, पण सासूबाईंसमोर जबरदस्ती एक चपाती आम्हाला खावी लागली होती. जेवत असताना शरद सारखा माझ्याकडे पाहून डोळे मिचकवत होता. आता मला त्याच्या या सगळ्या गोष्टी आवडू लागल्या होत्या. तो आमच्या घरी आला तर 15 दिवसांसाठी होता, पण त्याने अगदी 8 दिवसातच मला आपलंसं केलं होतं. त्या दिवशी जेवण झाल्यावर शरद माझ्या खोलीत आला. तो म्हणाला, मला तर झोप येत नाहीये, आपण लुडो खेळूयात. शरद त्याचा लुडोचा डाव माझ्यासोबत असा काही रंगवणार होता याची मला कल्पना नव्हती. लुडो खेळण्याआधी शरद म्हणाला, इथे मामी तर येणार नाही ना? सासूबाई झोपेची गोळी घेऊन झोपल्या आहेत. तू बेफिकर होऊन माझ्या खोलीत बसू शकतोस. सासूबाई आता सकाळपर्यंत झोपेतून उठणार नाही. हे ऐकून शरदच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद होता. आमच्यात लुडोचा खेळ सुरू झाला होता. शरद जेव्हा जेव्हा माझ्या गोट्या हरवायचा तेव्हा मी चिडायचे. त्याने शेवटी मला जिंकू दिलं. मी जिंकल्यावर त्याने माझ्या पोटात चिमटी काढली. त्यावेळी काय माहीत का, पण मी शरदकडे खेचल्या जात होते.
त्याने माझ्या पोटावर चिमटा काढताच मी त्याच्यासमोर जाऊन उभी राहिले. मी त्याला म्हणाले, शरद, लहानपणीच्या आठवणी मला आठवण करून देताना तूच त्या विसरलास की काय? तू मला चिमटा घेतलास, मला चिमटा जोरात बसला की नाही हे तू बघणार नाहीस का? आज मी शरदला माझ्या साडीचा पदर बाजूला सरकवताना अडवलं नव्हतं. माझा रिस्पॉन्स बघून शरदच्या चेहऱ्यावर वेगळेच हावभाव होते. त्याने माझ्या पोटावरून हात फिरवला व तो त्याच्या खोलीत निघून गेला. मला वाटलं आता तो परत येणार नाही, पण अर्ध्या मिनिटातच तो हातात गुलाबाचे फूल व रिंग घेऊन माझ्या खोलीत आला. आत येताच त्याने खोलीचा दरवाजा बंद केला. त्याने गुडघ्यावर बसून मला ते गुलाबाचे फूल दिलं. त्याने माझ्यासाठी रिंग आणली होती, तीही त्याने माझ्या हातात घातली. त्याने दिलेली रिंग व गुलाबाचं फूल दोन्हींचाही मी स्वीकार केला होता. शरदने दिलेल्या गुलाबाचा मी अगदी प्रेमाने सुगंध घेतला. त्यानंतर हळूहळू आम्ही दोघे एकमेकांच्या मिठीत जाऊ लागलो. त्या दिवशी काय माहीत का, पण मी शरदपासून लांब होऊ शकत नव्हते. शरद ज्या प्रकारे आता माझ्यासोबत वावरत होता ते अगदी हवंहवंसं वाटणारं होतं. कदाचित त्यामुळे मी त्याच्याजवळ आकर्षित होत होते. पण यावेळी आमच्यातील नातं काही वेगळंच होतं. हळूहळू त्याच्या मिठीत जाताच माझे डोळे लागू लागले आणि ते दुसऱ्या दिवशीच उघडले. कालची रात्र मला काहीतरी वेगळाच अनुभव देऊन गेली होती. याआधी असा अनुभव मला माझ्या नवऱ्यासोबतही मिळाला नव्हता. किशोर तर अगदी शांत स्वभावाचा होता. थोडक्यात म्हणायला गेलं तर तो आयुर्वेदिक मुलगा होता. तेवढ्यात तेवढं बोलणं, अगदी म्हणजे अगदी सोफिस्टिकेटेड. पण शरद त्याच्याहून फारच वेगळा होता. शरद व माझी भेट झाल्यानंतर आता तर मला किशोरला सोडावंसं वाटत होतं. पण अचानक मी असं करू शकत नव्हते. पुढच्या असेच अजून 2-3 दिवस उलटले. मागच्या 2 दिवसात शरद रोजच रात्री माझ्या खोलीत यायचा. आधी आम्ही लुडोचा गेम खेळायचो आणि त्यानंतर हळूच तो मला गुलाबाचं फूल काढून द्यायचा आणि मग आमच्या जे काही व्हायचं त्याचा आनंद मी आणि शरद आम्ही दोघे घेत असायचो. त्या दिवशी सकाळी मी झोपेतून उठले तेव्हा अचानकच समोर किशोरला पाहून मी फार घाबरले होते. माझ्या शेजारी आता शरद असेल असं मला वाटलं होतं. शरदला आणि मला एकाच बेडवर पाहून किशोर काय करेल हे मला माहीत नव्हतं. तेव्हा मी शेजारच्या बाजूला पाहिलं तर शरद मला तिथे दिसला नाही. तेव्हा मी शरदला तिथे न बघून सुटकेचा निश्वास सोडला. बेडही व्यवस्थित होता. किशोरने मला मिठी मारली. किशोरचं असं अचानक घरी येणं मला अपेक्षित नव्हतं. त्या दिवशी मी अगदी शांत होते. अगदी गप्प राहूनच मी घरातली कामं करत होते. किशोर तर आल्यापासून जास्त काही बोलला नव्हता. मी त्याला त्याचं अचानक घरी येण्याचं कारण विचारलं. तेव्हा तो म्हणाला, मला काही दिवसांसाठी सुट्टी मिळाली आहे म्हणून मग तुला व आईला भेटण्यासाठी मी घरी निघून आलो. मी किशोरला ठीक आहे म्हणाले व किचनमध्ये नाश्ता बनवायला गेले. मी नाश्ता बनवत असताना तिथे शरदही आला. शरदला पाहून मी इशारा करून म्हणाले, बरं झालं तू सकाळी माझ्या खोलीत नव्हता. शरद म्हणाला, किशोर सकाळी घरी येणार आहे हे मला माहीत होतं. आमचं आधीच फोनवर बोलणं झालं होतं. त्यामुळे तो येणार त्याआधी मी खोलीतून बाहेर निघालो. किशोरचं शरदसोबत बोलणं झालं होतं तरी त्याने मला त्याबद्दल काही का सांगितलं नव्हतं. मला वाटलं बहुतेक तो विसरला असेल. असंही जास्तीचं बोलणं आणि जास्तीच्या गोष्टी सांगणं हे किशोरच्या स्वभावातच नव्हतं. किशोर घरी आल्यापासून शरदकडे रागाने बघत होता. त्याची नजर पाहून मला तर आता भीती वाटू लागली होती. किशोरला शरद व माझ्यावर संशय तर नव्हता आला याच विचारात मी होते. त्या दिवशी रात्री आमच्या कॉलनीत भजन कीर्तनाचा कार्यक्रम होता. सासूबाईंना कीर्तनासाठी जायचं होतं. तसं तर त्यांना ऐकायला काही यायचं नाही, पण तरीही त्यांना तिथे जायचं होतं. रात्री जेवण झाल्यानंतर मी सासूबाईंना त्या कीर्तनाच्या ठिकाणी सोडवायला गेले होते. सासूबाईंनी मलाही त्यांच्यासोबत तिथे बसवलं. पण काय माहीत का, मला तिथे बसण्याची इच्छा होत नव्हती. तेव्हा मी सासूबाईंना कीर्तनात बसवून घराकडे वळाले. घरी येताच मला शरद व किशोर दोघेही कुठे दिसत नव्हते. मला वाटलं किशोर त्याच्या खोलीत असेल म्हणून मी माझ्या खोलीत जाऊ लागले. माझ्या खोलीजवळ जाताच मी खोलीच्या उघड्या फटीतून आत पाहिलं. तेव्हा तर आतील ते दृश्य पाहून माझ्या पायाखालची जमीनच सरकली होती. मी तेव्हा हादरले होते. मी लगेचच माझ्या खोलीत शिरले. शरदला व किशोरला असं सोबत पाहून मी त्या दोघांनाही जाब विचारला की हे सगळं काय आहे. किशोर, तुझी बायको असताना तू हे काय करतोयस? मी बोलताच किशोर खाली मान घालून उभा राहिला आणि शरद बोलू लागला. तो म्हणाला, प्रज्ञा, तू आता जे काही पाहिलंस तीच खरी सत्यता आहे. शरद किशोर समोरच माझ्यात व त्याच्यात जे काही झालं ते सांगू लागला. तो म्हणाला, प्रज्ञा, मागच्या काही दिवसात आपल्या जे काही झालं ते किशोरला सगळं काही माहीत आहे. मी तुझ्याजवळ यासाठीच आलो होतो, कारण मला जाणून घ्यायचं होतं की तू किशोरकडून खरंच खुश आहेस का. मी किशोरहून मोठा असूनही कोणा मुलीशी अजूनही मी लग्न केलं नाही, पण किशोर माझा विचार न करताच लग्न करून मोकळा झाला. ज्या प्रकारे तुमच्या दोघातलं नातं आहे त्यावरून मला थोडं समजलं होतं.
की तुझ्यात व किशोरमध्ये जे नातं आहे ते जबरदस्तीचं नातं आहे. किशोरने त्याच्या घरच्यांच्या दबावामुळे तुझ्याशी लग्न केलं होतं. मागच्या काही दिवसांपासून तू निसंकोचपणे माझ्या जवळ येत होतीस. एखादी स्त्री तिच्या नवऱ्याव्यतिरिक्त दुसऱ्या पुरुषाजवळ तेव्हाच जाते जेव्हा तिला तिच्या नवऱ्याचं प्रेम मिळत नाही. शरद पुढे म्हणाला की प्रज्ञा, खरं तर हे आहे की माझं आणि किशोरचं एकमेकांवर प्रेम आहे. आम्ही दोघे समलिंगी आहोत. आमचं नातं लोकांपुढे या समाजापुढे आलं तर हा समाज आमच्यावर हसेल. यामुळे किशोर लाजत होता. त्याच्या घरच्यांनाही तो घाबरत होता. पण आता त्यालाही समजलं तो त्याची आवड बदलू शकत नाही. त्याने कितीही प्रयत्न केले तरी तो स्वतःला फसवू शकत नाही. पुढे किशोर म्हणाला, प्रज्ञा, मला माफ कर. तुला जे सुख आणि प्रेम हवंय ते मी तुला कधीच देऊ शकत नाही. या समाजाच्या लाजेने मी तुझ्यासोबत एवढे दिवस राहिलो, पण आता नाही. माझं खरं प्रेम शरद आहे आणि त्याच्यासोबतच मी खुश राहू शकेल. शरद खूप शातीर मुलगा होता. त्याने मला व माझ्या भोळ्या नवऱ्याला आम्हा दोघांनाही त्याच्या चिकण्या चोपड्या गोष्टींमध्ये फसवलं होतं. मी त्याची कॉलर पकडून त्याला म्हणाले की जर तू समलिंगी आहे तर मग मागच्या काही दिवसांपासून माझ्यासोबत तू जो वेळ घालवत आहेस ते काय होतं? प्रज्ञा, मागच्या काही दिवसांपासून मी फक्त मला जे जाणून घ्यायचं होतं त्यासाठी तुझ्यासोबत प्रेमाचं नाटक करत होतो. मी तर खरा आढावा किशोरचा घेत होतो. मी जेव्हाही तुला रात्री गुलाबाचं फूल द्यायचो तेव्हा त्या गुलाबाचा सुगंध घेताच काही वेळानंतर तुला गुंगी यायची, कारण त्या गुलाबाच्या फुलांवर मी गुंगीचं औषध मारलेलं असायचं. मी तुझ्याशी ज्या प्रकारे प्रेमाने वागायचो त्यामुळे तुला असं वाटायचं की आपल्यात रात्री काहीतरी झालंय, पण तसं काही नव्हतं. माझं खरं प्रेम किशोरच आहे आणि त्याच्यासाठीच मी आता इथे आलो होतो. त्याचं लग्न झालं हे समजल्यावर मला खूप दुःख झालं होतं, पण मला माझ्या प्रेमावर विश्वास होता. म्हणून मी तुझ्यासोबत प्रेमाने वागून तुमच्यातील नात्याचा आढावा घेत होतो. खरं तर किशोरच्या भावना बदलल्या आहेत का हे मला बघायचं होतं, पण तो तर स्वतःला फसवत होता. त्याने त्याच्या घरच्यांसाठी तुझ्याशी लग्न केलं होतं हे तर तुला आता समजलंच असेल. त्यावेळी शरद आणि किशोरचं बोलणं ऐकून त्यांच्यातील ते नातं पाहून मी तर पुरते हादरले होते. लहानपणापासून आम्ही तिघे सोबत होतो, पण मी त्या दोघांमधील प्रेम बघू शकले नव्हते. माझ्या डोक्यात हा विचार कधीच आला नव्हता की पुरुषच पुरुषाशी प्रेम करू शकतो. पण प्रत्येकाच्या भावना असतात. कोणीही स्वतःच्या भावना लपवून ठेवू शकत नाही. मला अंधाऱ्यात ठेवण्यापेक्षा किशोरने आधीच मला त्याच्या नात्याबद्दल सांगितलं असतं तर नक्कीच मी त्याची काही ना काही मदत केली असती. पण शरद आणि किशोरने आत्ता मला त्यांची सत्यता सांगितली. हे त्यांनी चांगलं केलं. सासूबाईंनाही त्या दोघांच्या नात्याबद्दल माहीत झालं होतं, पण कालांतराने त्यांनीही त्या दोघांच्या नात्याचा स्वीकार केला. मी आणि किशोरने सहमतीने घटस्फोट घेतला. काहीच दिवसात किशोर व शरद एकमेकांसोबत लग्न करणार होते. आता तर सरकारनेही या नात्याची मान्यता दिली होती. प्रत्येकाच्या भावना असतात, आवड असते, आपण ती कंट्रोल करू शकत नाही आणि कोणी कसं वागावं हे आपण त्याच्यावर जबरदस्तीने लादू शकत नाही. मंडळी, कधीही स्वतःच्या भावना लपवून ठेवून समाजासाठी व इतर लोकांसाठी मनात नसतानाही एखाद्या व्यक्तीशी नातं जोडणे हे चुकीचे आहे. आशाने नुकसान होते ते त्या तिसऱ्या व्यक्तीचं. त्यामुळे स्वतःच्या भावना न लपवता आपलं ज्याच्यावर प्रेम आहे त्याच्याबद्दल आपल्या घरच्यांना व समाजाला ठामपणे सांगण्याची हिंमत दाखवा. मग ते प्रेम मुलीवर असू दे की मुलावर. कोणाला लाजून स्वतःचंही मन मारू नका आणि एखाद्या तिसऱ्या व्यक्तीचंही आयुष्य खराब करू नका, कारण तुमचं एक चुकीचं पाऊल कोणाच्या तरी आयुष्याला चुकीचा धब्बा लावू शकतो.